हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. चला म्हणलं, माझी तब्येत बरी नाही बरं का, त्याच्यामुळे झोपले. नाही तर म्हणतान की बाईला ॲटिट्यूड दाखवती, झोपून व्हिडिओ करती, असा गैरसमज निर्माण होईल सगळ्यांचा. आणि तशा कमेंट पण करतील, कारण हे सोशल मीडिया आहे. इथं कधी कुठं काही कोण बोलन त्याचा पत्त्या लागणार नाही बरं का. मग आपल्या घरातले किती बारा भानगडी, किती दुखणे बिकणे कटकटी असू द्या, पण मग कधी जर कुठल्या चॅनलवर काही असं मनाला लागायसारखी गोष्ट जर पाहिली ना, तर लय खटकती बरं का. मग असं वाटतं की त्याच्यावरती व्हिडिओ बनवलाच पाहिजे ना, असं मनाला वाटतं बरं का. गेल्या दीड महिन्यापासून म्हणण्यापेक्षा जास्त दिवस झाले असं यूट्यूबवर एवढं काय रामायण महाभारत चालू आहे. काय यूट्यूबर लोकांचं ना, ज्याचं नाव तेच, त्यांचे व्हिडिओ बघायला जायचं म्हणलं आणि तिथं काही कमेंट जरी करायची म्हणलं ना, तरी अशा बायांना भीती वाटते बरं का. भीती वाटण्यासारखंच आहे, कारण काही यूट्यूबर बाया आहे ना, ह्या म्हणजे स्वतःच्या लाईफमधलं सगळं टाकतात बरं का व्हिडिओमध्ये. आणि पण मग काही भांडणं तडणं जर झाले ना, तर लगेच पोलीस केस, बिम्प्लेट असं काही बारा भानगडे असतात. त्याच्यामुळं ते यूट्यूब वाटतं तितकं बी सोपं वाटून देऊ नका बरं का तुम्ही. मस्त वाटतंय सांगायला यूट्यूबलाही सोपं आहे, पण यूट्यूबवरच्या काही बाया एवढ्या खतरनाक आणि खत्री आहेत ना. आरा काही वेळेस बायांना कमेंट करायला मस्त मनातून लई त्यांच्या मनात असं हे होऊन येतं, बाबा अशाच कमेंट टाकावं, तशाच कमेंट टाकावं. पण ह्या बायांना एवढ्या बाया टरकत्यात ना, की यांचं म्हणजे समजवणं म्हणजे कसं असतं माहिती का, लगेच भांडणं, लगेच पोलीस केस, लगेच पोलीस कंप्लेंट, अशा पद्धतीच्या बाया आहेत बरं का यूट्यूबवर. तर मी पण असं गेल्या 2-3 दिवसापासून व्हिडिओ बघते. 2-3 दिवसापासून नाही म्हणता येणार, म्हणजे तसं तर बरेच 1-1.5 महिन्यापासून बघते. तर लय मनाला तोंड खवळतं बरं का, पण बोलायची इच्छा असून बोलत नसते बरं का. ते गहू भरतो बाळा तेवढे भर. बोलायची इच्छा असून बोलत नसते बरं का. पण मग कधी काय आपल्या मनाला लागायसारखे जर व्हिडिओ पाहिले ना, तर माणसाला लय खटकतं बरं का. असं वाटतं चला आपलं पण चॅनल आहे, आपण पण आपल्या मनातलं काय असेल ते मांडावं. इतकं सोशल मीडियावर बायांनी एकामेकीला टार्गेट केलं, इतकं टार्गेट केलंय, आणि इतकी एकामेकींची इतकी इज्जत काढताय. मी तर म्हणते माझ्यासारखी एखादी जर असते ना, तर जीवच सोडून दिला असता. इतकं एकामेकीची सोशल मीडियावर इज्जत काढतायत. त्या कुठलं बी भान धरीत नाही, मागचं पुढचं काहीच नाही. आणि त्याच्याने एकामेकीत इतके भांडणं लागत गेलेत, एकामेकीत इतके भांडणं लागत गेलेत ना, बारा भनगडी, पोलीस कंप्लेंट, ह्याहून त्याहून लई. एवढं तर आपल्याला सोसवण्याची ताकदच नाही बाबा, त्याच्यामुळे आपण बोलत नाही. पण मग असंच काही घडलेलं आहे बरं का. त्याच्यामुळे माझ्या मनाला इतकं लागून गेलं आहे ना. तर एक रोस्टिंग करणारा दादा आहे बरं का. त्यांनी समज जाऊ आता त्यांचं काय असू ते, आपल्याला काही घेणं देणं नाही. त्यांनी रोस्टिंग केली बरं का. आता त्यांचं कोण, आता हे सगळ्यांच्या एकामेकांच्या चांगल्या संबंधातल्या साखळ्या, वाईट संबंधातल्या साखळ्या, असं असू शकतं बरं का. तर मग त्यांनी एकीला ट्रोल केलं आणि एकीला सोडून दिलं, असं मला वाटतं बरं का. मी माझं मत मांडते हा. तर त्याच्यावरून त्याला आहे ना, एक जणीने ना त्याच्यावर असे त्याच्या शारीरिक व्यंगावरती व्हिडिओ, म्हणजे शारीरिक व्यंग असलेल्या याच्यावरती त्यांनी बोलून व्हिडिओ काढले बरं का. आता तो शब्द मी ना नाही वापरणार, पण मग असं बोलणं चुकीचं आहे बरं का. भलं तुम्ही तिकडे एकामेकीच्या याच्यावर केस करा, कंप्लेंट करा, पण मग हे सोशल मीडिया इथं शारीरिक व्यंगावर बोलणं म्हणजे कायद्यानं गुन्हा असतो बरं का. हे बरेच जणांना माहिती, त्यांना बी माहिती. आता माझ्यासारख्या एवढ्या आडानी खेड्यातल्या बायाला माहिती म्हणल्यानंतर यांना कसं काय माहिती नसतं, असं नाही ना होऊ शकत. तर मी ना, मला असं वाटतं किती काय असू द्या, पण एकामेकाच्या शारीरिक व्यंग्यावरती ना कधीच बोलू नये बरं का. कुठल्याच यूट्यूबर लोकांनी बोलू नये. कारण हे कसं असतं, ते ज्याच्याबद्दल बोललं त्याच्या तर मनाला लागतं, भरपूर प्रमाणात लागतं. लई वाईट वाटत असेल त्याच्या मनाला बोलल्यानंतर. पण इतर पण अपंग लोक असतात ना, त्यांच्या पण मनाला भरपूर वाईट वाटतं बरं का. कारण मी सुद्धा एक अपंगच आहे. त्याला बोललं तरी मला एवढं वाईट वाटलं म्हटल्यानंतर
विचार करा, त्याला किती वाईट वाटलं असेल बरं. तर आहे ना, असं बोलणं चुकीचं आहे. म्हणजे सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून एकामेकाच्या व्यंग्याबद्दल असं म्हणजे शारीरिक व्यंग असल्यानंतर, अपंग असल्यानंतर त्याचं बोलणं कायद्यानं गुन्हा आहे आणि शिक्षा पण आहे आणि दंड पण आहे आणि त्याला कसलं म्हणजे असं त्या तसल्या केसेसला आहे ना, म्हणजे अशी सुटका नाही होत माणसाची, असं इथपर्यंत आहे. पण आता कसं त्याचं चॅनल असल्यामुळं तो काही जास्त असं हे करणार नाही. नाहीतर असं दुसऱ्याला जर केलं, एखाद्या अपंग संघटनेचे लोक जर चवतळून उठले ना, तर पळता भुई थोडी होईन असं बोलणाऱ्यांना बरं का, एवढं बी सांगते मी. तर तुम्ही भलं एकामेकाच्या बोकांडी बसून मारा, हाना, काही करा, पोलीस केस कंप्लेंट करा, पण असे शब्द वापरू नका की तुमचे व्हिडिओ बघून आहे ना दुसऱ्या अपंग माणसांचे मनं दुखावले जातील. असं काही तुम्ही व्हिडिओमध्ये बोलू नका बरं का. खरंच मला आता आहे ना लय तोंडाला येतंय ते शब्द, काय बोलले काय नाही, असं लय लय वाईट वाटत आहे. मी रात्रीपासून माझं एवढं दुखत तरी मला आहे व्हिडिओ काढाय असं वाटत नव्हता. पण म्हणलं चला 7-8 मिनिटाचा एक व्हिडिओ काढावा. मला पण लय वाईट वाटलं, लय लय वाईट वाटलं बरं का. किती बोलतात बाया, किती बोलतात, किती खालच्या पातळीचं बोलतात एकामेकाला. खरंच ना, अक्षरशः सहनशीलतेच्या पलीकडचं. अशा आपल्यासारखी जर एकदम अशी हलक्या हाली माझी जीभ ओळून राहिली, हलक्या काळजाची बाई जर असली ना, जीव सोडून देईन अक्षरशः. एवढं या सोशल मीडियावरच्या बाया एकामेकीला टार्गेट करतायत व्हिडिओच्या माध्यमातून. कशा बोलतात कशा नाही, दुखण्यामुळं माझ्या थोबडावर माशी बसू राहिली. ढापण्या काय म्हणणं, डुचक्या काय म्हणणं, काय 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 म्हणणं. खरंच हे असे शब्द शोभत आहेत का? हां, मला इतकं वाईट वाटलं ना रात्री. म्हणलं खरंच बाबा, हे सोशल मीडिया म्हणजे असे बायांचे व्हिडिओ बघू बघू किती माणसाचे मनं दुखावले जातात आणि किती माणसाला वाईट वाटतं आणि किती काय काय कसं मन हे होत असन. एखाद्याला बोलल्यानंतर त्याची काय अवस्था होत असन. आपल्यासारख्या अपंगाला दुसऱ्या अपंगाला बोलल्यानंतर एवढं वाईट वाटतं, तर त्याला बिचारायला किती वाईट वाटलं असेल. तुम्ही त्याला दुसऱ्या शिव्या द्या, काही म्हणा, त्याचं खानदान उकरून काढा, अजून काही त्याला बोला. पण मग असं शारीरिक व्यंग्यावरून कधी कोणाला बोलू नका. कधी कुठले लोक जरा एखाद्या संघटनेचे शेवतळून उठले ना असे व्हिडिओ बघून, तर ते पळता भुई थोडी करून टाकतील. इतक्यापर्यंत कायदे तर प्रत्येक गोष्टीत कायदा आहे, प्रत्येक याच्यावरती कायदा आहे. जातीबद्दल बोलल्यानंतर कायदा आहे, दुसऱ्या शिव्या बिव्या दिल्यानंतर कायदा आहे. पण अपंगाच्या व्यंगावरती बोलल्यानंतर पण खूप मोठा गुन्हा दाखल होतो. हे कोणाला माहिती असन का नसन हे मला नाही सांगता येणार. पण प्लीज, मी नाही म्हणत असं की कोणी भांडू नका, बोलू नका, एकामेकाला शिव्या देऊ नका, एकामेकाची इज्जत काढू नका, असं नाही म्हणत मी. पण सगळं बोला तुम्ही, सगळं करा, पण एखाद्या अपंगाला असं दुखवू नका की त्याच्यामध्ये असं अपंगत्व असल्यानंतर त्याचं मन दुखन, इतर अपंग लोकांचे मन दुखतील असं बोलू नका. बरं चला, मला आहे ना बोलायची ताकदच नाही राहिली. बोलताना माझी जीभच अशी वळवळ म्हणजे वाकडे तिकडे शब्द निघू राहिले. परत कोणी हसायचं आपल्याला. बाय.